एका दूरवरच्या गावात आरव नावाचा एक चिमुकला मुलगा राहत होता. आरव खूप हुशार, धाडसी आणि मदतीला नेहमी तयार असायचा. एक कडकडाट, जोरदार वारा आणि डोंगरावरून येणारे मोठे मोठे आवाज. गावकरी घाबरले. वादळ थांबले तेव्हा गावातला आजी म्हणाल्या, डोंगरावरचं सुवर्णफूल हरवलं आहे. आरव म्हणाला, मी ते सुवर्णफूल शोधून आणेन. गावकरी हसले, अरे तू इतका छोटा, हे खूप धोकादायक आहे. पण आरव ठाम होता. आरव जंगलात पोहोचला. तिथे बोलणारे झाड, नाचणाऱ्या फुलपाखराचे थवे आणि चमकणारी नदी होत. झाड म्हणाला, सुवर्णफूल चोरून एक काळा राक्षस त्याच्या गुहेत नेला आहे. नदी म्हणाली, तिकडे जाताना खूप अडचणी येतील, तेवढे एक मोठा साप त्याच्या मार्गात उभा राहिला. आरव पळाला नाही. तो शांतपणे म्हणाला, मला तुझी भीती नाही, मी कोणालाही दुखवत नाही. साप हसला आणि बाजूला झाला. आरव पुढे गेला तेवढे जंगलात एक दगडी भिंत होती. त्यावर कोरे लिहिले होते, जगभर फिरत ते काय. आरवने क्षणभर विचार केला आणि म्हणाला, वारा. भिंत खुली झाली. एक जादुई हरिण जाळ्यात अडकलेला होता. आरवने त्याला सोडवलं. हरिण म्हणाला, तू दयाळू आहेस, मी तुला राक्षाच्या गुहेकडे नेतो. शक्ती आरव आत गेला. आरव शांतपणे म्हणाला, शक्ती म्हणजे दुसऱ्यांची मदत करणं. तुझ्या मनात चांगुलपणा आहे, तू फक्त घाबरला आहेस. दिलं आणि म्हणाला, तूच खरा जादूगार. आरवने सुवर्णफूल डोंगरावर परत लावलं. क्षणात गाव उजळलं. वादळ थांबलं. पाऊस आला. शेतं बहरली. आनंदाने म्हणाले, आपला आरव आता खरा जादूगार आहे.